हे आहे पॅसेंजरचं लोकेशन, पिकअप लोकेशन. म्हणजे आपल्याला इथून जायचं आहे अंबरनाथला. तर चला. अंबरनाथ आहे ना? ओके. संघर्ष माझा मी कॉर्पोरेट रिक्षावाला. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे 30 डेज चॅलेंज 2.0 आणि मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासावर कॉर्पोरेट रिक्षा जर्नीमध्ये. सकाळच्या वाजलेत मंडळी 7. आता मी आहे पटेल डेरीला, डोंबिवली ईस्टला, शनी मंदिरला आहे मी. ओला, उबेर, रॅपिडो, भारत टॅक्सी चालू केली. लेट सी, बघूया कसं काय प्लॅन आहे. किंवा 5 मिनिटं वाट बघतो ना तरी तुम्ही डायरेक्ट शेअरिंग घेऊन स्टेशनला जातो, नंतर तिकडून मग ट्रिप भेटेल आपल्याला. थोडं 5 मिनिटं वाट बघतो. तर बघूया आजचा प्रवास कसा असणार आहे, डे 2चा प्रवास कसा असणार आहे. काल भरपूर ट्रॅफिक होतं, तर लेट 7:30च्या अगोदर गेलं तर ट्रॅफिक नाही भेटत मंडळी. 7:30-8 नंतर जर प्रवास सुरू झाला तर शिळपाड्याला ट्रॅफिक भेटतं, आणि संध्याकाळी 5च्या अगोदर निघाला तरच ट्रॅफिक नाही भेटत. तर 6:30 नंतर ट्रॅफिक फुल जाम होतं मंडळी. काल एवढं ट्रॅफिक होतं, शिळपाडा रोड पूर्ण, महापे शिळपाडा रोड पूर्ण जाम होता. आणि रॉंग वेने सुद्धा टाकू शकत नाही, कारण रॉंग वेने टाकल्यानंतर आपल्याला फाईन सुद्धा पडतो. 500, 200-300 रुपये ट्रिप घेऊन यायचं आणि 500 रुपये किंवा 1500 रुपये फाईन पडणार. तर कसं होईल मंडळी. तर चला, आता मी आहे बघू शकता ओला, उबेर, रॅपिडो सर्व. हे ओला आहे, उबेर, भारत टॅक्सी, रॅपिडो चालू करायचं राहिलंय. तर चला मंडळी, निघतोय आता. दिवस दुसरा आहे, बघूया. चॅलेंज थोडंसं मुश्किल आहे पण अशक्य नाहीये. लेट्स सी कसा असणार आहे प्रवास. मंडळी, रबाळे ईस्टची ट्रिप पडली आहे. 7 वाजलेत. म्हटलं चला जाऊया घेऊन, संध्याकाळी पण थोडं लवकर निघायला होईल. लेट्स सी कसा काय प्लॅन आहे. रबाळे ईस्टची ट्रिप पडली आहे, तर कस्टमरने कॅन्सल केली मंडळी आता जस्ट. म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. रबाळे ईस्टची ट्रिप कॅन्सल झाली आहे. बघूया आता दुसरी ट्रिप कुठली पडते. मंडळी, आपल्याला उबेरवरती ट्रिप पडली आहे. उबेरवरती आपल्याला ट्रिप पडली आहे, ती आहे दिघाची आहे. चला, उबेरवरती मंडळी ट्रिप पडली आहे, आपण घेऊन निघतोय. दिघाचीच आहे. परत पॅसेंजर उबेरची ट्रिप कॅन्सल झाली मंडळी. रॅपिडोवरती ट्रिप पडली आहे. ही ट्रिप आहे दिघाची आहे. मला वाटतं ऑफिसच्या इथे जायचं. चला, घेऊन निघतो लगेच, कारण पॅसेंजरला म्हणजे गर्दी असते, घाई असते भरपूर. नंतर आपल्याला वेळ भेटत नाही. चला निघतो. पॅसेंजरचा मेसेज पण आलाय, तर डायरेक्ट तुम्हाला लोकेशन जाऊन बोलतो. चला. मंडळी नमस्कार, पोहोचले मी डायरेक्ट रिलायबल प्लाझाला. बघू शकता लोकेशन आहे रिलायबल टेक प्लाझा. दिघा स्टेशन आणि आयर्विल स्टेशनच्या मधोमध आहे. आणि
तुम्हाला दाखवतो 380 रुपये मंडळी भाडे झालेले आहे आपले. ट्रिप दाखवतो लोधा पॅनासिया डोंबिवली ईस्ट टू ठाणे बेलापूर रोड रिलायबल प्लाझा. 380 रुपयाची मंडळी ट्रिप होती. 1 तासाचा संघर्ष होता. पलावाला ट्रॅफिक लागलं होतं आणि महापे शिरपाडा थोडंसं ट्रॅफिक होतं. ट्रक असतात म्हणून ट्रॅफिक लागलं. तुम्हाला थोडंसं गाडीचा लुक दाखवतो. आज इकडे पाऊस नाहीये त्यामुळे मजा येते. निवांत वातावरण एकदम मस्त झालंय. बघू शकता गाडीचा लुक. हे रिलायबल प्लाझा. तर चला जाऊया आता आपल्याला ऑफिसला. वाजलेत म्हणजे सकाळचे 8:10 झालेत. परफेक्ट लवकर पोहोचले आणि माझ्या इथूनच ट्रिप भेटली होती मला लोधा पॅनासिया इथून. तर चला जातोय ऑफिसमध्ये. 8.5 संघर्ष म्हणजे आपल्याला ऑफिसमध्ये सुद्धा करायचे. तर निघतो कॉर्पोरेट लाईफ जगायला, कारण आपला सुरू झाला म्हणजे कॉर्पोरेट मोड. म्हणजे आपल्या इथून 2 मिनिटावरती दिघा स्टेशन आहे, त्यामुळे दिघा स्टेशन जातो, गाडी पार्क करतो आणि जाऊया आपण कॉर्पोरेट लाईफ जगायला. तुम्हाला दाखवतो ठाणे बेलापूर रोड. चला मंडळी, आपण पोचलो आहोत दिघा स्टेशनच्या पार्किंग मध्ये. आपल्याला निघायचंय आता ऑफिसला. तर खरं सांगायचं म्हटलं तर एक आपल्याला रॅपिडोवरती 2-3 ट्रिप्स पडल्या होत्या, पण भरपूर कॅन्सल झाल्या ट्रिप बाय डिफॉल्ट. तिकडून उबेरवरती पडली होती, ओलावरती सुद्धा पडली होती. तर आता ओला उबेर रॅपिडो बंद करूया आणि आता आपला झाला सुरू कॉर्पोरेट मोड. सकाळचे वाजलेत 8:15. मस्तपैकी नाश्ता वगैरे करून जातो, काहीतरी बॅग वगैरे घेतो पहिली. काहीतरी नाश्ता वगैरे करतो आणि जातो मंडळी कॉर्पोरेट लाईफ जगायला. तुम्हाला दाखवतो आता दिघा स्टेशनची पार्किंग. बघू शकता मंडळी, हे आहे दिघा स्टेशन. इकडे हे आहे दिघा स्टेशनची पार्किंग. ही गाडी वगैरे पार्क केली. तर चला निघूया आता कॉर्पोरेट लाईफ जगायला. गाडी वगैरे पार्क झाली सुरक्षित ठिकाणी. चला. नमस्कार मंडळी, संध्याकाळचे वाजलेत 5:30 आणि मी आता जस्ट आलोय पार्किंग मध्ये. गाडी वगैरे जराशी क्लीन केली, थोडीशी गाडी खराब झाली आहे आणि ओला उबेर आपल्याला चालू करायचे. 8.5 तासाचा ऑफिस मधला संघर्ष सुद्धा संपलेला आहे मंडळी. दिघा स्टेशनच्या पार्किंग मध्ये आहे. आता करतोय ओला उबेर चालू. बघू आपल्याला आता कुठली ट्रिप पडते. सकाळी येताना आपले 380 रुपये तर झालेत. लेट सी. 30,000 30 डेज चॅलेंजचा हा दुसरा दिवस आहे आणि 30,000 हे चॅलेंज खूप मुश्किल असणार आहे, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही मंडळी. आपण संघर्ष करतो त्यामुळे काही टेन्शन नाही. वीडियो कैसे बनाता हूँ, ठीक है, भाई को भी वीडियो सिखाता हूँ. क्या बोल रहे? हमको वीडियो सिखा। भाई को वीडियो सीखने का है. हाँ, तो तेरा क्या जर्नी रहता है भाई? इधर पार्किंग देखता है ना तू? हाँ, ये सब पूरा पार्किंग। हाँ, तो ये सब लाइव तो दिखा वीडियो में. एक ऐप है वो वीडियो. कौन सा फोन ऐप है? फोन कौन सा है तेरे पास? मेरे पास वीवो है। वीवो है फोन. क्वालिटी है क्या उसको? हाँ, क्वालिटी है ना। हाँ तो ठीक अभी है. फिलहाल लेने वाला हूँ। हाँ तो ये 1 मिनिट चला मंडळी, याला सांगतो, जरा गाईड करतो भावाला आपल्या. हाय गाइस, ये देखो, ये हमारा पार्किंग है। ये मैं देखभाल करता हूँ पार्किंग। ये मेरे भाई, बड़े भाई हैं। ये वीडियो बनाते हैं। ये इधर आते हैं रिक्शा खड़ा करने। ये देखो, ये हमारा पार्किंग वहाँ से लेके यहाँ तक है। ये भाई को सपोर्ट करो सब लोग। धन्यवाद। बताओ अब क्या बात? बोलो नहीं, और कुछ बोलना है? नहीं। ब्लॉगिंग स्टार्ट करने वाले हो ना? हाँ दादा। हाँ, तो भाई भी ब्लॉगिंग स्टार्ट करना है गाइस. जो भी वो पार्किंग में दिन भर रहता है उसको बोला वो जर्नी दिखा. तो चलो देखते हैं.
कैसा लगा फिर भाई? अच्छा लगा दादा। मैंने भाई को फोन दिया मेरा हाथ में और उसको बोला कि भाई देख एक्सपिरियन्स मतलब कैसा लगता है, अभी भाई को दिखाता हूँ कैसा व्हिडिओ आहे वो, ठीक आहे का ना. तर चला मंडळी, आपल्याला अंबरनाथची ट्रिप पडली आहे. 550 रुपयाची ट्रिप आहे. घेऊन निघतो अंबरनाथच्या दिशेने. पहिले पॅसेंजरला फोन करतो. कॉल करून ट्रिप कन्फर्म करतो, मग काय टेन्शन नाही राहणार. मोबाईल थोडा ऍक्च्युली माझा स्लो चालतोय. इथूनच आहे, MIDC मधून आहे, तिथून डायरेक्ट मी महापेला बाहेर निघू शकतो, पण ट्रॅफिक भेटलं नाही पाहिजे मंडळी. फोन केलाय पॅसेंजरला. हर साल हमारी सड़कों पे लाखों लोग जल्दबाजी का शिकार बनते हैं। तो आइए हम सब मिलकर ये शपथ। This Uber call is being recorded. हेलो, हॅलो, ओला उबेर बुक केले ना? हाँ केले ना या आराम 5:30 पर्यंत 5:30 पर्यंत एवढं लेट? 5 मिनिटं लागतात. आरामात येतो. काही प्रॉब्लेम 5-10 मिनिटाच्या आरामात. ठीक आहे येतो, 10 मिनिटं येतो. ठीक आहे. अंबरनाथला जायचं आहे ना? काय? अंबरनाथला जायचं आहे ना? अंबरनाथ विमको नाका आहे ना. हा हा ठीक आहे, येतो 10 मिनिटात. म्हणजे कसं लवकर निघू ना, ट्रॅफिक नाही भेटणार. ठीक आहे. हा ठीक आहे. या तुम्ही आलो, या तुम्हाला वाटतं लवकर या. ठीक आहे. काय प्रॉब्लेम. तर चला मंडळी, निघूया आता अंबरनाथच्या दिशेने. 550 रुपयाची ट्रिप आहे. आज तर 1000 रुपये कंप्लीट करायचे आहेत, कारण आपला 30 दिवसाचा चॅलेंज आहे, त्यामुळे थांबून जमणार नाही. तर चला निघतो अंबरनाथच्या दिशेने. तुम्हाला ट्रिप दाखवतो. 500 मीटर वरतीच आहे ट्रिप. हे बघा. तर चला जाऊया. हो ना. चल. अंबरनाथ आहे ना? हाँ 534 ओके. बस कोड नंबर ते काय बसले. OTP नंबर. हो ना. चल. अंबरनाथ आहे ना? हाँ 534 ओके. बस कोड नंबर ते काय बसले. OTP नंबर. कसा होता प्रवास? तेच होतं ना, जरा ट्रॅफिक भेटलं भाऊला. थांबा थांबा एक मिनिट. ओके ओके चला, धन्यवाद. बघा व्हिडिओ वगैरे बघा, लाईक करा. चला धन्यवाद. तर मंडळी 2 तासाची जर्नी, 2 तासाचा प्रवास करून मी आता अंबरनाथ MIDC मध्ये आहे. भाऊंना जस्ट ड्रॉप केले आणि आता वाजलेत 7:45 वाजलेत. आता आपण निघतो. जे काय भेटेल ते शेअरिंग घेऊन किंवा कुठली ट्रिप भेटली बघू. निघायचं घरी. आपले 900 रुपये धरले, आपल्याला 1000 रुपये करायचे आज. तर चला जाऊया. तुम्हाला ट्रिप दाखवतो मंडळी. हे बघा भात.
भोलानगर, ठाणे ईस्ट, कल्याण बदलापूर रोड, मातोश्री नगर. तर चला मंडळी, निघतोय घरी जाण्यासाठी. घरी म्हणजे आता घरी जायचंय आपल्याला, पण बघूया किती शेअरिंग भेटतात आपल्याला. नमस्कार मंडळी, मी आता आहे बदलापूर काटे रोडला आहे. बघू शकता इकडे हा अंबरनाथ एमआयडीसीला जो रोड जातो तिथे आहे. पॅसेंजरला जस्ट ड्रॉप केलं आणि पाऊस पडायला लागलाय, त्यामुळे थोडासा गाडीचा लुक तुम्हाला दाखवतो. आणि आता जस्ट ड्रॉप करून मी आलोय. आता आपल्याला निघायचं घरी. तिथून जे काही ट्रिप भेटेल ते घेऊन निघणार आहे, पण पाऊस पडला थोडासा. तर चला मंडळी जाऊया, तुम्हाला दाखवतो बदलापूर. हा एमआयडीसीला रस्ता जातो, हा बदलापूरला, आणि हा इकडे काटे नाक्याला. तर चला जाऊया, आता बघूया आपल्याला काय शेअरिंग वगैरे भेटतात की नाही. तर मंडळी फायनली मी पोचलोय डोंबिवलीमध्ये. संध्याकाळचे वाजलेत 8:40 झाली आणि आपली मंडळी कमाई झाली आहे 1070 रुपये. सकाळी 380 रुपयाची एक ट्रिप मारली होती, नंतर संध्याकाळी 565 रुपये अंबरनाथ. नंतर मग तिथून येताना मला शेअरिंग भेटले 80च्या 120 125 रुपये शेअरिंग भेटले. आणि आपली टोटल कमाई झाली ऑफिसचं काम करून मंडळी 1070 रुपये. त्यामुळे आजचा संघर्ष खूप खतरनाक होता. 30 डेज चॅलेंजचा होता दुसरा दिवस. 2 दिवस मंडळी कंप्लीट झाले आहेत. डेली 700 800 किंवा 1000 रुपये कमाई करायला लागेल, तर कुठे जाऊन आपलं 30 डेज चॅलेंज 2.0 सक्सेस होईल. पण ही सुरुवातीपासून जी केलेली मेहनत आहे मंडळी, ती शेवटपर्यंत जर केली तरच हे चॅलेंज यशस्वी होऊ शकतं, हे मी स्वतःला नेहमी सांगत असतो. त्यामुळे आणि मंडे टू फ्रायडे 5 दिवस मला काम करायला लागेल. सॅटर्डे संडे थोडासा ट्रिपचा हे कमी असतो, त्यामुळे 5 दिवसात कव्हर करायला लागेल. पण काय ना मंडळी, मेहनत आहे, संघर्षाचा भाग आहे, त्यामुळे थांबून जमणार नाही. तर चला बघूया, आजचा प्रवास इथे संपलेला आहे. आजचं ऑफिसचं काम करून आजची म्हणजे टोटल कमाई झाली 1070 रुपये. उद्या आपल्याला वीक ऑफ आहे, पण उद्या आपल्याला जायचं आहे ऑफिसला. आपली मोठी आहे, उद्या ओव्हर टाईम आहे, त्यामुळे उद्या सुद्धा मी गाडी घेऊनच जाणार आहे. तर चला मंडळी, तुम्हाला जर मला मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर आवडला असेल तर तुमच्या मराठी भावाला सपोर्ट नक्की करा. काय वाटतं, चॅलेंज पूर्ण होईल की नाही कमेंट करून नक्की सांगा. चला, जय शिवराय.